मुंबईत काही भागात पहाटेपासून पाऊस सुरू आहे। कुलाबा, नरिमन पॉइंट, दादरमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। मुंबईच्या काही भागात ढगाळ वातावरण सुद्धा आज पहाटेपासून पाहायला मिळालं आहे। पुढील 2 ते 3 दिवस मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। समुद्रालाही उधाण येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। कुलाबा, नरिमन पॉइंट, दादरमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले। धनंजय, पुढील 2 ते 3 दिवस सुद्धा मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा दिला आणि आज पहाटेपासूनच आपण पाहतोय की ढगाळ वातावरण आहे। काय अपडेट सध्या तू नरिमन पॉइंटला दिसतोय, कशा प्रकारची त्या ठिकाणची परिस्थिती? कारण खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर हवामान विभागाने 2 ते 3 दिवस हा मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा दिलेला। अशातच मी सध्या मुंबईतल्या नरिमन पॉइंट इथे आहे। आपण जर पाहिलं तर समुद्राला सुद्धा भरती आलेली पाहायला मिळते। लाटा ज्या आहेत त्या या ठिकाणी उसळताना पाहायला मिळतात। त्यातच गेल्या काही काळापासून मुंबईकर जे आहेत ते उकाडाने हैराण होते, मात्र पावसामुळे त्यांना हा दिलासा मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि मुंबईच्या या मरीन ड्राईव्हच्या परिसरात या पावसाचा आनंद घेताना सुद्धा पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 ते 3 दिवस हा पाऊस जो आहे तो मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्ग असेल किंवा कोकणातल्या काही भागांना आज रेड अलर्ट देण्यात आलाय, तर रायगड आणि इतर ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट जो आहे, ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर पावसाला लवकरच जे आहे ते सुरुवात होणार आहे। मान्सून हा लवकरच केरळमध्ये दाखवलेल आणि त्यानंतर मुंबईमध्ये दाखवलेल। पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। पावसाला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। एका अर्थाने अवकाळी पाऊस आहे, मात्र मुंबई आणि इतर ठिकाणी पाऊस पडतोय। तुम्ही कुठून आलात? आम्ही सध्या पनवेलमधून आलोय, पण खूप छान वाटतंय। उन्हापासून म्हणजे एक गरमीपासून आनंद, एक आराम भेटतोय। थंड वातावरण, सकाळचा वेळ आहे, मस्त वाटतंय, एकदम छान मस्त। नक्कीच आपण जर पाहिलं तर इथे अनेक जण जे आहेत ते इथे आपल्या लहान मुलांसकट सुद्धा आलेली पाहायला मिळतात। पावसाचा आनंद प्रत्येक जण या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आज मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळतो आणि ढगाळ वातावरण हे मुंबईमध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळते। करण, नक्कीच धनंजय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।